नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 23 जून रोजीचं करंट अफेअर जे आहे तर ते इथं अभ्यासणार आहोत. तुम्हाला जर ही सिरीज आवडत असेल तर निश्चितच लेक्चर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरुवात करूया 23 जूनच्या करंट अफेअर्सला. बघा, पहिलाच क्वेश्चन तुमच्या समोर आहे. एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्स 2025 मध्ये भारताला कोणते स्थान मिळालं आहे? तर एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्स जो आहे 2025 चा, ज्याला मराठीमध्ये ऊर्जा संक्रमण निर्देशांक देखील म्हटलं जातं, तर यामध्ये भारताला स्थान मिळालेलं आहे 71व. कितवं? 71व. लक्षात ठेवायचंय. मग आपण जर बघितलं एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्स मध्ये भारताला 71व स्थान जे मिळालं ते किती देशांमध्ये मिळालेलं आहे? तर ते 118 देशांमध्ये मिळालेलं आहे. त्यानंतर हा निर्देशांक कुणामार्फत दिला जातो? तो वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मार्फत हा निर्देशांक दिला जातो. तो वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचं मुख्यालय स्वित्झर्लंड मध्ये आपल्याला बघायला मिळतं. तर संस्था लक्षात ठेवा, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम आहे. एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्स मध्ये भारताचं स्थान ऊर्जा संक्रमण निर्देशांकामध्ये 71व आहे. किती देशांमध्ये? तर 118 देशांमध्ये. आता महत्वाचे निर्देशांक आणि भारताचं स्थान आपण इथं बघूया. जागतिक लिंग भेद अहवाल जो आहे, ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स जो आहे, त्यामध्ये भारताचं स्थान 131वा आहे आणि आइसलँड पहिल्या क्रमांकावर आहे. जागतिक आनंद अहवाल जो आहे, ग्लोबल हॅपीनेस इंडेक्स जो आहे, वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स, त्यामध्ये भारताचं स्थान 118व आहे. फिनलँड पहिल्या क्रमांकावर आहे. जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक जो आहे, रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर्स नावाची संस्था हा निर्देशांक देत असते. तर मग यामध्ये भारताचं स्थान 171व आहे आणि पहिल्या क्रमांकावर आहे नॉर्वे. त्यानंतर कार्गो हाताळणी मध्ये जर बघितलं, म्हणजे जे काही बंदरावर सामानाची आपण जर बघितलं हाताळणी केली जाते, सामान शिपवर चढवलं जातं किंवा बंदराच्या ठिकाणी स्टोअर केलं जातं, तर त्याच्या बाबतीत जर बघितलं तर पारादीप बंदर जे आहे ओडिशाचं ते 1 नंबरला आहे. त्यानंतर जर आपण बघितलं तर रेल्वे स्थानक आणि रेल्वेच्या इमारतीवर सोलार पॅनल बसवण्यामध्ये राजस्थान जे आहे तर ते टॉपला आहे. लक्षात ठेवायचंय. त्यानंतर जागतिक दहशतवाद निर्देशांक भारत 14व्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर आहे बुर्किना फासो. ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स मध्ये भारत 4थ्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर अमेरिका, दुसऱ्या क्रमांकावर रशिया, तिसऱ्या क्रमांकावर चायना आणि भारताचा 4था क्रमांक आपल्याला इथं बघायला मिळतो. भ्रष्टाचार धारणा निर्देशांकामध्ये भारत 96व्या क्रमांकावर आहे. डेन्मार्क पहिल्या स्थानावर आहे. फ्री स्पीच इंडेक्स म्हणजे मुक्त भाषण निर्देशांकामध्ये भारत 24वा, तर नॉर्वे पहिल्या क्रमांकावर आहे. आणि स्टॅनफोर्ड AI इंडेक्स मध्ये भारत 7वा आणि अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे. तर हे होते 2025 मधील महत्वाचे निर्देशांक. तर लक्षात ठेवा, यावर प्रश्न येईल. यामध्ये अजून एक निर्देशांक राहिलेला आहे, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स जो HDI आहे, मानव विकास निर्देशांक. तर भारताचं 2024-25 मधील याचं स्थान आहे 130व. तर हे लक्षात ठेवा. यानंतर पुढे जाऊया. जागतिक निर्वासित दिन 2025 जो आहे तर तो कधी साजरा करण्यात आला? वर्ल्ड रेफ्युजी डे 2025 जो आहे तो 20 जून रोजी साजरा करण्यात आलेला आहे. लक्षात ठेवायचंय. मग आपण जर बघितलं तर 20 जून रोजी निर्वासित म्हणजे काय असतं तर हे मी तुम्हाला पहिले समजून सांगतो. समजून घ्या की एखाद्या देशामधली परिस्थिती खराब झालेली आहे, एखाद्या देशामध्ये जर आपण बघितलं तर युद्ध सुरू झालेलं आहे. मग युद्ध सुरू झालं म्हणून त्या देशाचे काही नागरिक जे आहे ते काही कालावधीसाठी दुसऱ्या देशामध्ये जाऊन राहत असतात. जसं की इराक आणि सिरियामध्ये युद्ध सुरू झाल्यानंतर इराक आणि सिरियाचे लोक जे आहे ते युरोपमध्ये जाऊन राहत होते. अफगाणिस्तानमध्ये युद्ध सुरू होतं तेव्हा काही अफगाणी लोक जे आहे ते पाकिस्तानमध्ये राहत होते, काही भारतामध्ये राहत होते. तर त्यांना काय म्हटलं तर रेफ्युजी म्हटलं जातं. मग आपण जर बघितलं तर रेफ्युजींच्या समस्या काय आहे, तर या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा दिवस सेलिब्रेट केला जातो. मग या रेफ्युजी डेची थीम आहे सोलिडॅरिटी विथ रेफ्युजी. तर अशी याची थीम आहे. लक्षात ठेवायचे. 20 जून आपण जर बघितलं तर वर्ल्ड रेफ्युजी डे म्हणून, जागतिक निर्वासित दिन म्हणून सेलिब्रेट केला जातो. सोलिडॅरिटी विथ रेफ्युजी अशी याची थीम आहे. पुढे जाऊया. वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक चॅम्पियनशिप 2025 साठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक चॅम्पियनशिप 2025 जी आहे ती पहिल्यांदाच भारतामध्ये होणार आहे. नवी दिल्ली या ठिकाणी तिचं आयोजन केलं जाणार आहे आणि यासाठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून कंगना रनौतची काय करण्यात आलेली आहे तर नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर कंगना रनौत 2025 साठीचा
जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या कोण असणार आहे, ब्रँड अँबॅसेडर असणार आहे. ही चॅम्पियनशिप 26 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर 2025 दरम्यान नवी दिल्लीमध्ये आयोजन केलं जाणार आहे. भारत पहिल्यांदाच ही चॅम्पियनशिप जी आहे ती आयोजित करत आहे. पुढे जाऊया. फास्टॅग नवीन वार्षिक योजना 2025 अंतर्गत खाजगी वाहन मालकांना 3000 रुपयाच्या देयकावर किती काळ किंवा जास्तीत जास्त टोल ट्रिप प्रदान केल्या जातील. हा प्रश्न समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आपले जे काही वाहतूक मंत्री आहे नितीन गडकरीजी, तर त्यांनी आपण जर बघितलं तर जे काही ड्रायव्हरला असतात, गाडी मालक असतात फोर व्हीलरचे, तर त्यांच्यासाठी एक नवीन योजना सुरू केलेली आहे. आपण जर बघितलं तर पहिले फास्टॅग काय असतं हे समजून घेऊया. पहिले आपण काय करायचो, तो टोल नाक्यावर जाऊन डायरेक्ट आपण काय करायचो, पैसे द्यायचो आणि टोल भरायचो, बरोबर. आता फास्टॅग काय असतं, तर फास्टॅग एक स्टिकर असतं, म्हणजे QR कोड सारखं स्कॅनर असतं, थोडक्यात लक्षात घ्या, जे फोर व्हीलरला चिटकवलेलं असतं. तुम्ही जेव्हा टोलवर जाता तेव्हा ते स्कॅनर स्कॅन होणार आणि तुमच्या मोबाईलमधून पैसे कट होणार. तर अशा प्रकारचं फास्टॅग असतं. मग आपण जर बघितलं तर या फास्टॅगचं तुम्ही काय करू शकता, आता दरवेळी एखाद्या टोल नाक्यावर जाणार, मग तिथून तुमचे 50-100 रुपये 200 रुपये कट होणार. त्यापेक्षा सरकारने एक पास आणलेला आहे, 3000 रुपयाचा हा पास असणार आहे. या 3000 रुपयाच्या पासमध्ये तुम्ही काय करू शकता, हा पास एका वर्षासाठी असेल. हा पास कशासाठी असेल, एका वर्षासाठी असेल. किंवा 1 वर्ष हा पास व्हॅलिड राहील, किंवा 200 ट्रिप पूर्ण होईपर्यंत हा पास जो आहे व्हॅलिड राहणार आहे. म्हणजे आपण जर बघितलं तर समजून घ्या की तुम्ही 6 महिन्यातच 200 ट्रिप कंप्लीट केल्या तर तुमचा हा पास संपून जाईल. किंवा समजून घ्या पूर्ण तुमच्या वर्षभरात 100 ट्रिप झाल्या पण 1 वर्ष कंप्लीट झालं तर तुमचा हा पास संपून जाईल. म्हणजे हा जो पास तुम्हाला मिळणार आहे 3000 रुपयाचा, हा 1 वर्ष आणि 200 ट्रिप साठी मिळणार आहे. तो 200 टोल ट्रिप आणि याचा कालावधी 1 वर्षाचा असणार आहे. मग हा समाप्त कधी होणार, तर यापैकी जे अगोदर होणार आहे तर तेव्हा हा पास समाप्त होणार आहे. म्हणजे 1 वर्ष अगोदर झालं, तुमच्या 1 वर्षात 180 ट्रिप झाल्या तर हा पास संपेल. पण समजून घ्या की तुम्ही एक 5-6 महिन्यात 7-8 महिन्यात समजून घ्या 200 ट्रिप कंप्लीट केल्या तर तुमचा हा पास संपेल. तर अशा प्रकारची ही योजना जी आहे ती आपल्या वाहतूक मंत्रालयाने सुरू केलेली आहे. ही जी काही योजना आहे ही खासगी वाहनांसाठी लागू असणार आहे, कार, जीप, व्हॅन. तर यांना टोल आपण जर बघितलं तर जो काही टोल भरावा लागतो, ज्याचा दर जास्त असतो, तर त्यापासून जर आपण बघितलं तर एक सुटका मिळणार आहे. 3000 रुपयाचा जो पास असणार आहे तर तो वर्षभरासाठी आपण जर बघितलं तर लागू राहणार आहे. ठीक आहे. तर एकदम जबरदस्त योजना आहे. आपण जर बघितलं ज्यांच्याकडे फोर व्हीलर वगैरे असेल आणि ज्यांचा प्रवास खूप जास्त होत असेल तर त्यांनी या योजनेचा लाभ घ्या. ठीक आहे. आपण जर बघितलं ही योजना जी आहे ती 15 ऑगस्ट 2025 पासून लागू केली जाणार आहे. नाही तर मग लगेच जाताल हा पास घ्यायला असं करू नका. 15 ऑगस्ट 2025 पर्यंत तुम्हाला यासाठी थांबावं लागणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी ही योजना घोषित केलेली आहे. आपण जर बघितलं तर जे काही टोल प्लाझा NHAI मार्फत चालवले जातात, म्हणजे आपण जर बघितलं नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया यांच्या मार्फत जे टोल चालवले जातात तर त्याशी संबंधित त्या ठिकाणी ही योजना लागू असणार आहे, लक्षात ठेवा. पुढे जाऊया. आता आपण जून 2025 मध्ये महाराष्ट्रातील नागपूर येथे फाल्कन 2000 बिझनेस जेट्सच्या निर्मितीसाठी कोणत्या 2 कंपन्यांनी भागीदारी केलेली आहे. तर जे काही प्रायव्हेट जेट असतात, तुम्ही बघतात काही श्रीमंत लोकांचे प्रायव्हेट जेट असतात. मग आता हे प्रायव्हेट जेट जे आहेत तर ते 2 कंपन्या मिळून बनवणार आहे आपल्या महाराष्ट्रातील नागपूरमध्ये. रिलायन्स एरोस्ट्रक्चर लिमिटेड नावाची कंपनी आहे आणि डसॉल्ट एव्हिएशन नावाची कंपनी आहे. तर या दोन्ही कंपन्या मिळून आपल्या नागपूरमध्ये काय करणार आहे, तर फाल्कन 2000 हे विमान जे आहे, आपण जर बघितलं प्रायव्हेट जेट जे आहे, खाजगी विमान जे आहे ते बनवणार आहे. तर बघा रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरची कंपनी आहे, उपकंपनी रिलायन्स एरोस्ट्रक्चर लिमिटेड, आणि फ्रान्सची डसॉल्ट एव्हिएशन तुम्हाला माहित असेल यांनीच राफेल विमान सुद्धा बनवलेलं आहे. तर हे काय करणार आहे, तर फाल्कन 2000 नावाचं बिझनेस जेट, खाजगी प्रायव्हेट जेट जे आहे ते बनवणार आहे. आणि यासाठी आपण जर बघितलं तर 2028 पर्यंत भारतातून पहिलं स्वदेशी आपण जर बघितलं प्रायव्हेट जेट बनून तयार होईल, याची डेडलाईन सुद्धा ठेवण्यात आलेली आहे. तर 18 जून 2025 रोजी पॅरिसमध्ये जो काही एअर शो आयोजित करण्यात आला होता त्या दरम्यान याविषयीची घोषणा जी आहे ती करण्यात आलेली आहे. फ्रान्स बाहेर ही त्यांची पहिलीच डसॉल्टची प्रायव्हेट जेटची ही एअरलाईन असणार आहे. या प्लांटचं 2028 पर्यंत पहिलं मेड इन इंडिया फाल्कन 2000 जेट जे आहे 2028 पर्यंत तयार करण्याचं लक्ष्य आहे. पुढे जाऊया. जून 2025 मध्ये
मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. आपण मागच्या 1-2 दिवसापूर्वीच आपण QS वर्ल्ड रँकिंग बघितली होती युनिव्हर्सिटीची. त्यातली टॉपची युनिव्हर्सिटी आहे MIT युनिव्हर्सिटी, जी अमेरिकेची आहे. तर MIT युनिव्हर्सिटीचे पहिले भारतीय वंशाचे प्रोवेस्ट किंवा आपण त्याला कुलगुरू म्हणतो, तर कुलगुरू म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर आपण जर बघितलं तर MITचे पहिले प्रोवेस्ट किंवा कुलगुरू जे आहे भारतीय वंशाचे ते बनलेले आहे अनंता चंद्रकासन. तर अनंता चंद्रकासन जे आहे ते भारतीय वंशाचे आहे. अमेरिकेमध्ये जे काही MIT कॉलेज आहे मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, तर त्याचे ते पहिले भारतीय वंशाचे कुलगुरू बनलेले आहे. लक्षात ठेवा, कुलगुरू हे युनिव्हर्सिटीमधील अतिशय उच्च पद आपल्याला बघायला मिळतं. आपण जर बघितलं तर MIT युनिव्हर्सिटीची स्थापना 10 एप्रिल 1861 मध्ये करण्यात आली होती. आपण जर बघितलं तर आपल्या महाराष्ट्रात MIT वेगळं आहे, महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. हे जर बघितलं हे जागतिक लेवलवरची युनिव्हर्सिटी आहे, लक्षात ठेवायचं आहे. अमेरिकेमध्ये मॅसॅच्युसेट्स नावाचं एक राज्य आहे, तिथं त्याचं मुख्यालय आहे. बघा, लेक्चरमध्ये पुढे जाण्या अगोदर मी तुम्हाला आपल्या जे काही बॅचेस आपण सुरू केलेले आहे त्याविषयी थोडीशी इन्फॉर्मेशन देतो. पहिली तर ही अपडेट आहे की या बॅचेसची फी जी आहे ती 30 जून पासून वाढणार आहे. 30 जूनला रात्री 12 वाजता आपली जी काही राज्यसेवेची फाउंडेशन बॅच आहे, जिची फी सध्या तुम्हाला 4,999 बघायला मिळते, तर तिची फी 5,999 म्हणजे 6,000 रुपये होणार आहे. कंबाईनच्या बॅचची फी 2,999 जी तुम्हाला बघायला मिळते आहे, तर त्या बॅचची फी वाढून 3,999 म्हणजे 4,000 रुपये होणार आहे. या बॅचेस सुरू झालेले आहे. ऑलमोस्ट याच्यामध्ये स्टुडंट जे आहे तर ते सुद्धा बऱ्यापैकी फुल झालेले आहे. तर त्यामुळं आपण फी जी आहे ती वाढवत आहोत. तर बघा मित्रांनो, जर तुम्हाला प्रवेश मिळवायचा असेल तर 30 जूनच्या अगोदर तुम्ही या बॅचेसमध्ये तुमचा जो प्रवेश आहे तो निश्चित करा. या दोन्ही बॅचेसमध्ये बेसिक टू ॲडव्हान्स तयारी करून घेतली जाणार आहे. 21,000 PYQ दिले जाईल. नोट्स टेस्ट सिरीजचा समावेश असेल, स्टेट बोर्डचा समावेश असेल. राज्यसेवेच्या फाउंडेशन बॅचमध्ये ॲडिशनल NCERT आणि आन्सर रायटिंगचा तुम्हाला समावेश बघायला मिळेल. पुढे जाऊया. 21,000 PYQ ची बॅच आपण सुरू केलेली आहे. हिची देखील फी जी आहे ती वाढणार आहे. हिची फी सध्या 1,999 रुपये आहे. यामध्ये सर्वच विषयाचे PYQ स्पष्टीकरणासह शिकवले जात आहे. आणि मग आपण जर बघितलं तर हे जर तुम्ही ही बॅच केली तर तुमचा स्कोर निश्चितच बूस्ट होणार आहे. तर हिची फी वाढून 2,499 रुपये होणार आहे. त्याचबरोबर राज्यसेवेची जी काही ऑप्शनलची बॅच आहे तर त्याची सुद्धा फी 30 तारखेपासून वाढणार आहे. यशोदय बॅच आपण ग्रुप सी साठी सुरू केलेली आहे, ज्याची फी सध्या 1,110 रुपये आपण ठेवलेली आहे. तर त्याची फी 1,499 रुपये होणार आहे. तर लवकरात लवकर तुम्ही आता 30 जूनच्या आत बॅच जॉईन करा. आपण जर बघितलं तर या ज्या काही बॅचेस आहे या तुम्हाला याची फी तर तुम्हाला माहिती आहे, पण या फी मध्ये अजूनही तुम्ही डिस्काउंट जो आहे ते ॲडिशनल मिळू शकता. जसं की राज्यसेवेची बॅच तुम्हाला 4,999 रुपयामध्ये बघायला मिळेल. तर तुम्हाला सर्वप्रथम काय करायचं आहे, ॲडिशनल डिस्काउंट मिळवण्यासाठी पहिली गोष्ट आपला ॲप डाउनलोड करायचं आहे. मग त्यामधून तुम्ही बॅच सिलेक्ट करा, तुम्हाला जी जॉईन करायची ती. मग बॅच सिलेक्ट केल्यानंतर थोडंसं खाली स्क्रोल करा, तिथे बॅचचे वैशिष्ट्य दिसतील आणि खाली स्क्रोल केल्यानंतर तिथे एक ऑप्शन दिसेल हॅव अ कुपन कोड अप्लाय हिअर. मग यावर जसं तुम्ही क्लिक करणार तर तसं तुम्हाला इथं कुपन कोड टाकण्याचा ऑप्शन येईल. मग तुम्ही तुमच्या आवडत्या शिक्षकांचं इथं कुपन कोड टाका. माझं कुपन कोड आहे CJ लाईव्ह. हे कुपन कोड तुम्ही इथं टाकलं की अप्लाय नावाचं इथं एक ऑप्शन दिसतं, त्यावर क्लिक करा. फी बघा, इथं 50% ऑफ येतं, इथं तुम्हाला 55% ऑफ झालेलं बघायला मिळेल. तर अशा पद्धतीने फी कमी झालेली बघायला मिळेल. प्लस आपले जे बॅचेसचं वैशिष्ट्य अजून एक म्हणजे की सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड केल्या जातात, प्लस टाइम टेबल दिला जातो आणि या टाइम टेबलनुसारच लेक्चर आपण घेत असतो. म्हणजे हे अजून देखील वैशिष्ट्य म्हणावं लागेल की टाइम टेबलनुसार लेक्चर होतात प्रॉपर सगळे. असं आपण जर बघितलं 95% ॲक्युरसीने टाइम टेबलनुसार लेक्चर घेतात. थोडंसं लाईट कधी गेली किंवा एखादा टीचर आजारी तर त्याच वेळी फक्त एखाद्या दुसऱ्या वेळी हा टाइम टेबल जर बघितलं तर फॉलो केला जात नसेल, नाही तर बाकी सगळं एकदम ॲक्युरेट टाइम टेबलनुसार लेक्चर घेतले जातात. बरं ठीक आहे, मग आता आपण येऊया आपल्या मेन लेक्चरवर. ठीक आहे, या नोट्स तुम्हाला बॅचेसमध्ये दिल्या जातील. तर लेक्चरमधला पुढचा जो 7वा क्वेश्चन आहे, जागतिक किडनी कर्करोग दिवस दिन जो आहे 2025, तर तो कधी साजरा केला जातो. तर बघा मित्रांनो, जागतिक किडनी कर्करोग दिवस जो आहे तर तो दरवर्षी बघा जून महिन्याचा जो 3रा गुरुवार असतो, थर्ड आपण म्हणूया तिसरा गुरुवार जो असणार आहे तर त्या 3ऱ्या गुरुवारी हा दिवस सेलिब्रेट करण्यात येतो. मग 2025 मध्ये हा 3रा गुरुवार जो आहे तो 19 जून रोजी इथं आलेला होता.
म्हणून जागतिक किडनी दिवस 2025 19 जूनला सेलिब्रेट करण्यात आलेला आहे. आपण जर बघितलं तर या दिवसाचं उद्दिष्ट मूत्रपिंडाच्या कर्करोगाबाबत म्हणजे किडनीच्या कर्करोगाबाबत जागरूकता निर्माण करणं आणि वेळेवर निदान आणि उपचारासाठी सतर्कता निर्माण करणं हे आहे. थीम आहे शो युअर किडनीज सम लव. यानंतर पुढे जाऊया मित्रांनो, कोणत्या राज्य सरकारने 2025 ते 2035 हा कालावधी जलविद्युत दशक म्हणून घोषित केला आहे? तर बघा मित्रांनो, अरुणाचल प्रदेश सरकारने आपण जर बघितलं 2025 ते 2035 चा जो कालावधी आहे हा जलविद्युत दशक म्हणून घोषित केलेला आहे. बघा मित्रांनो, आपण जर बघितलं तर अरुणाचल प्रदेशची सध्याची जलविद्युत निर्माण करण्याची क्षमता आहे 58,000 मेगावॅट. मग ही एवढी त्यांची जी क्षमता आहे, तर त्या क्षमतेला फुलफिल करण्यासाठी म्हणजे त्यांच्यात क्षमता आहे पण अजून त्यांनी तेवढी क्षमतेचा वापर केलेला नाहीये किंवा तेवढी अजून जलविद्युत ऊर्जा जी आहे तेवढी निर्माण केलेली नाहीये. तर ती त्यांना निर्माण करायची या 10 वर्षाच्या काळामध्ये आणि या 10 वर्षाच्या काळाला म्हटलं जातं जलविद्युत दशक. मग एवढी जर ऊर्जा त्यांनी निर्माण केली तर अरुणाचल प्रदेशमध्ये जर आपण बघितलं तर आर्थिक विकासाला वेग येईल, रोजगार निर्मिती होईल आणि औद्योगिक विकासाला सुद्धा चालना मिळेल. कारण ऊर्जेवरच सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. तुम्हाला रेल्वे आणायची ऊर्जा लागणार आहे, त्यानंतर समजून घ्या कारखाने आणायचे तिथे ऊर्जा प्रोव्हाइड करावं लागणार आहे. तर ऊर्जा आपण जर बघितलं तर असेल तर बऱ्याचशा गोष्टी होणार आहे. समजून घ्या की तुम्हाला चांगल्या लोकांना, तुम्हाला हुशार लोकांना जर इन्व्हाइट करायचं तर ऊर्जा लागणार आहे. हॉटेल्स वगैरे चांगल्या सगळ्या गोष्टी बनवायच्या ऊर्जा लागणार आहे. तर अरुणाचल प्रदेश सरकारचा हा उपक्रम आहे. राजधानी आहे इटानगर. 20 फेब्रुवारी 1987 ला अरुणाचल प्रदेशची स्थापना करण्यात आलेली आहे. पेमा खांडू मुख्यमंत्री आहेत. राज्यपाल आहे कैवल्य त्रिविक्रम परनायक. उपमुख्यमंत्री आहे चौना मैनी. यानंतर पुढे जाऊया. जागतिक राहणीमान निर्देशांक 2025 नुसार याला म्हटलं आता इंग्रजीमध्ये ग्लोबल लिव्हेबिलिटी इंडेक्स 2025 नुसार कोणते शहर जगातील सर्वात राहण्यायोग्य शहर म्हणून घोषित करण्यात आलेले आहे? तर जागतिक राहणीमान निर्देशांक 2025 नुसार कोपनहेगन डेन्मार्कचं जे काही शहर आहे तर ते राहण्यायोग्य शहर घोषित करण्यात आलेलं आहे. मग आपण जर बघितलं तर राहण्यायोग्य शहर कशा प्रकारे बेस्ट शहर शोधलं जातं तर तिथे शिक्षण कसं आहे ही बघितलं जातं, आरोग्यविषयक सेवा कशा आहे ह्या बघितल्या जातात, पायाभूत सुविधा रस्ते रेल्वेचं नेटवर्क हे बघितलं जातं, स्थिरता कशी आहे स्टेबिलिटी कशी आहे, लोकांना आर्थिक परिस्थिती कशी आहे, आपण जर बघितलं उद्योग कसे आहे, सांस्कृतिक वातावरण कसं आहे, या निकषांवर आधारित राहण्यासाठी सगळ्यात बेस्ट शहराचा जो पुरस्कार आहे तो दिला जातो मला किंवा रँकिंग दिली जाते, ठरवली जाते. आणि कोपनहेगन जे आहे ते जगातील सर्वात योग्य शहर आहे राहण्यासाठी, लक्षात ठेवायचं आहे. आणि डमास्कस सगळ्यात वाईट शहर आहे राहण्यासाठी. जून 2025 मध्ये प्रकाशित झालेल्या इंडियाज फायनान्स मिनिस्टर्स डिफरंट स्ट्रोक्स 1998 ते 2014 या काळातील जे काही अर्थमंत्री आहे तर त्याबाबत लिहिण्यात आलेले हे पुस्तकी. तर या पुस्तकाचा लेखक कोण आहे? इंडियाज फायनान्स मिनिस्टर. आपण जर बघितलं तर डिफरंट स्ट्रोक्स, तर हे जे पुस्तक आहे AK भट्टाचार्य यांनी लिहिलं आहे. 1998 ते 2014 या काळातील जे काही भारताचे अर्थमंत्री होते तर त्यांनी कसं काम केलं कसं नाही याबाबत या पुस्तकामध्ये आपल्याला उल्लेख बघायला मिळतो. तर या पुस्तकावर प्रश्न येण्याचे चान्सेस जास्त आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. इंडियाज फायनान्स मिनिस्टर डिफरंट स्ट्रोक्स. पुढे जाऊया. जून 2025 मध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मिनी प्लॅनेटेरियम आणि ॲस्ट्रोग्लोबची पायाभरणी कुठे केलेली आहे? तर मिनी प्लॅनेटेरियम म्हणजे जिथून आपण जे काही वेगवेगळे ग्रह जे आहे ते दुर्बिणीच्या साहाय्याने बघू शकतो. आणि ॲस्ट्रोग्लोब म्हणजे पृथ्वी असेल. आपण जर बघितलं तर पृथ्वीवर सगळे नकाशे वगैरे बघायला मिळेल. तर एक ग्लोब जगाचा नकाशा. तर हा हॅनले डार्क स्काय रिझर्व जो आहे लडाखमध्ये तर त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर मिनी प्लॅनेटेरियम बनवलं जाणार आहे. ॲस्ट्रोग्लोबची पायाभरणी अलीकडे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. यासाठी आपण जर बघितलं 2.76 कोटी खर्च सुद्धा केला जाणार आहे. मग आता यामुळे वैज्ञानिक शिक्षणासाठी मदत होणार आहे, अवकाश पर्यटनाला चालना मिळणार आहे, ताऱ्यांचे म्हणजे जे काही स्टार्स आहे तर त्याचं आपण ऑब्झर्वेशन निरीक्षण करू शकतो, स्थानिक रोजगाराला प्रोत्साहन मिळणार आहे. जून 2025 मध्ये भारतीय नौदलात समाविष्ट करण्यात आलेली पहिली स्वदेशी पाणबुडी विरोधी युद्धनौका, हिला काय म्हटलं जातं? अँटी सबमरीन वॉरफेअर साठी तयार करण्यात आलेली जी काही युद्धनौका शिप आहे
तर ती कोणती आहे? तर भारताची पहिली स्वदेशी ASW म्हणजे अँटी सबमरीन वॉरफेअरसाठी तयार करण्यात आलेली जी काही शिप आहे ती आहे INS अर्नाळा. मग आपण जर बघितलं तर INS अर्नाळाला कुणी बनवलेलं आहे? तर बघा मित्रांनो, हे जहाज जे आहे ते गार्डन रिच शिप बिल्डर्स अँड इंजिनियर्स जी कोलकाता स्थित कंपनी आहे यांनी आपण जर बघितलं हे जहाज बनवलेलं आहे. आता ही कंपनी सरकारच्या मालकीची, पण हिला मदत करणारी एक खाजगी सुद्धा कंपनी आहे, ती आहे L&T शिप बिल्डर्स. ठीक आहे, L&T शिप बिल्डर्स. तर या दोन कंपन्यांनी मिळून हे INS अर्नाळा जे आहे हे जहाज बनवलेलं आहे. याला भारतीय नौदलाला सुपूर्त करण्यात आला 18 जून रोजी आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणम या ठिकाणी. या जहाजाचं ब्रीदवाक्य आहे अर्णवे शौर्यम, ज्याचा अर्थ आहे महासागरातील शौर्य. आता बघा आजच्या लेक्चरचे टेस्ट क्वेश्चन काय आहे, तर अर्नाळा जहाजाबाबतच मी तुम्हाला टेस्ट क्वेश्चन देतो. हे जहाज कोणी बनवलेलं आहे? कोणी बनवले हे तुम्हाला सांगायचे. बघा सिंपल आहे, आताच झालेला आहे. अरुणाचल प्रदेशने जलविद्युत काय घोषित केलेला आहे? जलविद्युत वर्ष, जलविद्युत दशक, जलविद्युत शतक, काय अरुणाचल प्रदेशने अलीकडे काय घोषित केलेले? जलविद्युत वर्ष, दशक, शतक. आणि एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्स जो आहे तर तो कोणत्या संस्थेमार्फत देण्यात येतो हे तुम्हाला सांगायचं आहे. कोणत्या संस्थेच्या माध्यमातून देण्यात येतो हे तुम्हाला सांगायचंय. तर अशा प्रकारे आजचं सेशन इथे समाप्त होतं. अभ्यास मित्र ॲप नक्की डाउनलोड करा आणि तुम्हाला डिस्काउंटेड फी मध्ये बॅच जॉईन करायचं असेल तर CJ लाईव्ह नावाचा कुपन कोड वापरा, अजून डिस्काउंट तुम्हाला मिळून जाईल. टेलिग्राम चॅनल लेक्चरचे नोटिफिकेशनसाठी जॉईन करा आणि इंस्टाचं पेज अभ्यास विषयक रीलसाठी जॉईन करा. थांबूया मग मित्रांनो, आता आपण इथं भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन, जय हिंद.